बरं, मी काय म्हणते, तुम्ही कधी असं ऐकलंय का? तुळजाभवानी आईकडे जाणं म्हणजे यात्रा नाही, तर पुलावणी असते. या मंदिरात येणाऱ्या भक्तांचं म्हणणं आहे, आईचा स्पर्श अजूनही इथे जाणवतो. देवीचं ते रूप बघून जाणवतं, शक्ती आणि माया दोन्ही इथे एकत्र नांदतात. नाशिकमधील जय भवानी रोडवरील हे तुळजाभवानी मातेचं मंदिर त्यातलंच एक आहे. मंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा असून आत मूळ तुळजाभवानी आईची सुंदर, शांत आणि शक्तिरूप मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या आवारात बरीचशी छोटी मंदिरे असून तिथेच नर्मदेश्वर महादेवांचे काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे आणि सभोवतालच्या परिसरात स्वच्छता आणि शांतता यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. हे मंदिर फक्त देवीचं निवासस्थान नाही, इथला एक गूढ विश्वास असा आहे की जे लोक पहिल्यांदाच येतात त्यांना आई ओढ लावते आणि दुसऱ्यांदा परत बोलवते. स्थानिक लोक याला आईची बोलावणी असं म्हणतात. जर तुम्ही कधी नाशिक रोडला गेलात तर एकदा इथे नक्की दर्शनाला जाऊन या. कारण म्हणतात ना, जिथे भाव असतो तिथे देव आपोआप दिसतो. आणि तुळजामायेचं घर हात धरून शक्तीकडे नेणारा दरवाजाच असतं. जय भवानी, जय शिवाजी.